स्थापन केलेले साम्राज्य नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विजयीने जुन्या गोव्याच्या चर्चमध्ये धाव घेतली. सेंट झेवियर्सच्या बेटावर राजदंड घेऊन बचावाचे आवाहन केले. पण दुर्दैवाने मुघल सेना कोकणात उतरल्यामुळे संभाजी महाराजांना रायगडावर इकडे पोर्तुगीजांचा जुलूम वाढतच राहिला. धर्मांतराला उभूत आला होता. ते धर्म बदलून सुद्धा हिंदूच राहिले. त्यांना नांगरावर केल्याच्या घाण्याला घुमट्यात येऊ लागले. त्यांचा वर्षाव होऊ लागला. गुलामांसारखं जीवन नशिबी आलं. या अमानुष अत्याचाराला तोंड देण्यासाठी कुंकळीच्या लोकांनी एकजुटीने केलेला उठाव हा अविस्मरणीय ठरला. हा उठाव खेचण्यासाठी काही धर्मोपदेशक फौजेसहित कुंकळीला शांतता प्रस्ताव घेऊन गेले. शांततेचा प्रस्ताव घेऊन आलो तरी येथील लोक आमच्याकडे का फिरत नाहीत? येथील लोक मनुष्य रूपात अवसरात येणाऱ्या देवाचा शब्द घेतल्याशिवाय काहीच करत नाही. या प्रस्तावाचे काय करावे हे विचारण्यासाठी ते त्या देवासमोर जमले आहे. देवा, आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत. वाचवा देवा, वाचवा आम्हाला. भ्रष्टाचार, घोर भ्रष्टाचार, खूप जातलो, देवाचा कोप जातलो. तर करा, शुद्ध करा, सारा परिसर शुद्ध करा. वाटावाटी करण्यासाठी फिरती परत गावात दुसऱ्या आहे देवा. देव खातेला घेऊन गाव सोडून पळून जायची पाळी आली आहे देवा. काहीतरी करा देवा, काहीतरी करा. अम्मा, वेडेपणा करू नका, वेडेपणा करू नका. माहीत आहे गोष्ट आहे मला. माहीत आहे मला. थांबवा थांबवा हे पठाण. आज तो गडी प्रकार चालू आहे साहेबा. आम्ही तुम्हाला अशा अंधविश्वासातून मुक्त करण्यासाठीच आणि तुमचे धर्मांतरण करण्यासाठी आलो आहोत. या सर्वांना एकदम वाटवून टाकायचं का साहेब? थांबवा, थांबवा, हे सगळं थांबवा. पकडा त्यांना. भ्रष्टाचार